पावसाळा सुरू झाल्यापासून कुठे फिरायला गेलो नव्हतो, पण आत्ता म्हटलं आज रविवार आहे, आज कुठेतरी फिरायला जायला पाहिजे. मग काय, काढली गाडी, पाऊस नेटा काय, घातला रेनकोट आणि निघालो. गाडीवरच ठरवलं गगनबावड्याला जायचं. कोल्हापुरातनं निघाल्यावर भारी रस्ता होता, पण जसं कळ्याच्या पुढं आलो तसा रस्ता पाक इसकाटलेला. इकडं तिकडं बघितल्यावर भारी वाटत होतं. जाता जाता पाऊस येताना का झाडाखाली थांबलो. बाजूला बघतो तर काय, भाताची शेती. कसलं वातावरण माहीत आहे काय, एक नंबर. हे बघा, पाऊस थांबल्यावर पुढे निघालो आणि डायरेक्ट गेलो विचारत विचारत अंधुर डॅमवर. डॅम बघितल्यावर एकदम भारी वाटलं, गर्दी पण अजिबात नव्हती. मग निघालो पुढच्या रस्त्याला. पाऊस तर धो धो पडतच होता. तोपर्यंत वाटत एकाला लिफ्ट दिली. बारकं पोरगं होतं. त्यानं सांगितलं रामलिंगला जावा म्हणून, मस्त बघायला आहे. मग इथं आलो. इथं पांडवकालीन गुफा आहेत, शिवलिंग पण आहेत. आता पाणी जास्त आहे म्हणून दिसत नाही, त्यासाठी परत यायला पाहिजे. त्यानंतर इथं बावडेकर वाडा म्हणून फेमस आहे. म्हटलं ते बघायला जाऊया, जवळच आहे. हा वाडा बावडेकर फॅमिलीचा 160 वर्षापूर्वीचा जुना वाडा आहे आणि आत्तापर्यंत या वाड्यात जवळपास 25 ते 30 पिक्चरचं शूटिंग झालं आहे. जहागीरदारी म्हणजे काय असते ते हे वाडा बघितल्यावर कळते. तुम्ही पण एक रविवार काढा आणि तुमच्या फॅमिलीसंग येऊन एकदा इथं नक्की येऊन बघा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला आता भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, राम राम.